हॅलो फ्रेंड्स, आपण जे काही रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मधला लास्टचा जो पॉइंट पाहिलेला आहे, इंटरनल अँड पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, तर त्यामध्ये आपल्याला क्रिटिकल अँगल तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. फॉर क्रिटिकल अँगल द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तर तो क्रिटिकल अँगलसाठी किती असेल हा तुम्हाला विचारलेला आहे. तर याचा आन्सर असणार आहे हे पहा, क्रिटिकल अँगल जो आहे तर हा किती असतो त्याच्या 90 डिग्री असतो. त्याचबरोबर पहा, जो 45 डिग्रीचा जो अँगल आहे तर तो मिरर मधला आहे. पहा, मिरर मधला तुम्ही 9वीला पाहिलेलं असेल, 8वीला बघितलेलं असेल, पेरिस्कोप केलेडोस्कोप जे बघितलेले आहेत. तर 45 डिग्रीचा जो मिरर मधला जो अँगल असतो तर तो कोणासाठी असतो? पेरिस्कोप साठी असतो. पहा, जे सबमरीन्स वगैरे असतात तर त्यामध्ये याचा यूज केला जातो 45 डिग्री अँगल असलेल्या मिररचा. आणि जो 60 डिग्री अँगल असतो पहा, तर तो कॅलिडोस्कोप मध्ये असतो. कॅलिडोस्कोप सगळ्यांना माहिती असेल पहा, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन ज्या आहेत तर त्या तयार केल्या जात असतात. वॉलपेपर वगैरे असतात तर त्यांच्यासाठी जो मिरर मध्ये जो अँगल तयार केलेला असतो तर हा 60 डिग्रीचा अँगल असतो. ओके.